बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात महाविकास आघाडीचे मुख आंदोलन सुरू। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूर महाविकास आघाडीचे मुख आंदोलन सुरू। महाविकास आघाडीतील नेते मंडळी सहभागी। बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोलापुरात मुख आंदोलन केले। बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। मात्र या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काल याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। हा बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले। त्यानंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर ट्विटरवर पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केले। त्या आवाहनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिसाद देत राज्यभरात ठिकठिकाणी मुक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। त्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील जिल्हा परिषद पूनम गेट येथे माकपचे आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर खरटमल, मनोहर सपाटे, काँग्रेसचे चेतन नरोटे, दिलीप माने, सुदीप चाकोते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विष्णू कारंपुरी, अजय दासरी तसेच मोहोळकर, प्रमोद गायकवाड यासह नेते मंडळी महाविकास आघाडीतील नेते मुक आंदोलनास बसले। आंदोलनाच्या ठिकाणी तोंडाला काळी मुखपट्टी लावून बसले आहेत, तर अन्य सहभागी नेते मंडळींनी काळ्या फिती बांधल्या आहेत। या ठिकाणी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने खडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आले आहे।